नमस्कार. अखेर प्रतीक्षा संपली. पीएम किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रासाठी आता या तारखेला दुपार येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आज येणार, उद्या येणार, दिवाळीच्या अगोदर येणार असंख्य बातम्या आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्या. परंतु दिवाळी उलटून गेली, भाऊबीज सुरू झाली, तरीही देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता खात्यावरती येताना काही दिसत नव्हता. परंतु अखेर आता एक दिलासा देणारी बातमी ही समोर येत आहे. सोबतच एक धक्कादायक अपडेट देखील शासनाने दिली आहे. नेमकी ती काय आहे? पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमके महाराष्ट्रामध्ये कधी येणार आहे? कारण की दररोज त्या बातम्यावरती बातम्या येत आहे. शासन निर्णय नेमकी काय आला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. सोबतच चॅनलवरती नवीन आलेला असाल चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला. तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट्स या लवकरात लवकर इथे बघायला मिळतील. तर मग चला महत्त्वाचा असा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. पीएम किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रामध्ये दिवाळी अगोदरच येणे अपेक्षित होते. कारण की केंद्र शासनाने जशा प्रकारे बाहेर राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीपासून सावरण्याकरिता पीएम किसान योजनेचा 21 हप्ता तेथील शेतकऱ्यांकरिता लवकर वितरित केला आणि 2000 रुपयांची थोडीफार मदत शेतकऱ्यांना केली. यामध्ये पंजाब असो, हिमाचल प्रदेश असो, उत्तराखंड या ठिकाणी 26 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित केला गेला आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पैसे मिळणार होती अशी आशा ही शेतकऱ्यांना होती. परंतु शासनाने तसं काही केलं नाही. शासनाने पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जम्मू आणि काश्मीर या राज्याला 8 ऑक्टोबर 2025 रोजी वितरित केला. आणि खरी गरज ही महाराष्ट्राला होती. परंतु केंद्र शासनाने महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत बाहेर राज्यामध्ये निधी वितरित केल्या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या प्रति मोठ्या प्रमाणात नाराजी ही पसरली आहे. शासनाने यावरती नेमकी काय निर्णय घेतला आहे आपण ते जर बघितलं तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या वतीने पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता मिळणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांचा देखील समावेश आहे. ही माहिती जरी आपल्याला प्राप्त झाली असली तरी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आतापर्यंत मिळाला का नाही आणि कधी मिळणार आहे हे दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणे अनिवार्य होते. कारण की शेतकऱ्यांना त्या पैशाची दिवाळी सणाकरिता खरेदी करिता अत्यंत गरज होती. परंतु सरकारने त्या गोष्टीचा विचार न करत 15 ऑक्टोबर 2025 रोजी पीएम किसान योजनेमध्ये कठोर पडताळणी सुरू केली असता या योजनेतून पहिल्याच दिवशी 31 लाख शेतकरी एकाच झटक्यामध्ये अपात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. आणि त्याचे कारण केंद्र शासनाने असे दिले की एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत होते. त्या कारणामुळे गैरवापर योजनेमध्ये होत असल्या कारणामुळे बाकीच्यांना डायरेक्ट अपात्र करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शासनाने हा निर्णय घेतल्याच्या नंतर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीपूर्वी जो मिळणार होता तो लांबणीवर गेल्याचे चित्र हे देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे. सोबतच केंद्र शासनाने सांगितले आहे की जर खात्यामध्ये पैसे प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्हाला आत्ताच ई-केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्ही आत्ताच तात्काळ ई-केवायसी करून घ्यायची आहे. कारण की पीएम किसान योजनेचा हप्त्यासह नमो शेतकरी योजनेचा हप्ताही देखील नाही तर तुम्हाला मिळणार नसल्याची माहिती ही शासनाने दिली आहे. कारण की दोन्ही योजना या एकाच नियमानुसार चालतात. ई-केवायसी केली तरच पैसे खात्यावरती येणार असल्याचे स्पष्ट हे शासनाने सांगितले आहे. तर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी महाराष्ट्रामध्ये आता कधी येणार आहे आणि योजनेसाठी आता नेमकी कोण पात्र राहिला आहे? कारण की केंद्र शासनाच्या वतीने 31 लाख शेतकरी या योजनेतून अपात्र केले गेले आहे आणि त्यांना मेसेज देखील आलेला नाहीये. नेमके आता कोण पात्र आहे कोण अपात्र आहे नेमकी ते कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही गुगलवरती जाऊन pmkisan.gov.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्या ठिकाणी लाभार्थी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. लाभार्थी स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. टाकल्याच्या नंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं स्टेटस हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. तुम्ही यासाठी अपात्र आहे किंवा पात्र. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्टेटस हे चेक करून घ्यायचे आहे आणि तुम्ही योजनेमध्ये पात्र राहिले आहात किंवा नाही ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. राहिला विषय पीएम किसान योजनेचा 21 हप्ता पूर परिस्थितीमुळे बाहेर राज्यामध्ये जशा प्रकारे झटपट देण्यात आला तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये काही झटपट पैसे देण्याचा निर्णय अजून काही शासनाच्या तोंडातून निघालेला नाहीये. केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राला परक जणू काही केलाय असं वाटत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पण मदतीचा हात काही केंद्र शासनाच्या वतीने आलेला आपल्याला काही दिसत नाहीये. त्या कारणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र शासनावरती मोठ्या प्रमाणात नाराज आहे. लक्षात घेता निवडणुकापूर्वीच म्हणजे बिहारमध्ये आता 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये निवडणुका सुरू होणार आहे. निवडणुका सुरू झाल्याच्या नंतर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित करण्यामध्ये सरकारला अडचण येईल. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की अजिबात अडचण येणार नाहीये.
कारण की आचारसंहिता जरी लागली तरी देखील जुन्या योजनांचे पैसे हे वाटता येतात, फक्त नवीन योजना आचारसंहितामध्ये काही सुरू करता येत नाही। त्या कारणामुळे जुन्या योजनांचे हप्ते वितरित करण्यामध्ये कुठलाही देखील अडथळा हा शासनाला येणार नाही अशी माहिती आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही दिली आहे। त्यामुळे तुम्हाला लक्षात आले असेल की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता ऑक्टोबरमध्ये तर नाही परंतु नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता ही आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। धन्यवाद।